नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, या जगाचा प्रकाश, द लाइट ऑफ वर्ल्ड, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी, धम्म दायाद, धम्म नायक, धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, परम पूज्य, विश्वरत्न, महामानव, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्व बाबासाहेबांची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, बुद्ध, धम्म आणि संघ या रत्नांच्या 24ही गुणांचं स्मरण करून आज या ठिकाणी डोळे उघडा. आयुष्यमती आईचं नाव काय आहे? आयुष्यमती उपासिका सविता आई साखरे व आयुष्यमान आऊस चिरंजीव कुणाल यांचा मंगल परिणयाचा जो दिवस आहे उद्याला, त्या निमित्तानं मलाही आशीर्वाद देण्याकरिता आणि आपणांनाही आशीर्वाद देण्याकरिता या साखरे परिवारांनी या परित्त पाठाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचं निमित्त, जरी ह्या कार्यक्रमाचं निमित्त असेल, पण आपला प्रत्येकांचा उद्देश असू द्या, आपल्या घरी कुठलाही मंगल कार्य असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, आपला महत्वाचा उद्देश असला पाहिजे. आपला उद्देश आपण ज्या पूजा घेत असतो, परित्त पाठ घेत असतो घरी, कुठल्या तरी मंगल प्रसंगी किंवा कुठल्या पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं आपला महत्वाचा हेतू हाच असला पाहिजे. केवळ कार्यक्रमच नाही, लोकांना जेवणच म्हणून नाही, तर बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. म्हणून आपला हाच उद्देश आपला समोर असला पाहिजे. खाली हात ठेवा आता. तर आज मी तुम्हाला नंद बाळाची गोष्ट सांगतो. नंद बाळ नाव ऐकलं का तुम्ही? नंद. महाप्रजापती गौतमी, महामायेला पुष्कळ दिवस झाले होते, मूलबाळ होत नव्हतं, आणि ज्या दिवशी तिला दिवस गेले, गर्भसंभव झाला, तो दिवस होता आखाडी पौर्णिमेचा. आलं का लक्षात तुम्हाला? महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमी या दोन्हीही कोलीय वंशाच्या दोघीही बहिणी राजा शुद्धोधनाच्या, समजलं का, देवराणी आणि पटराणी होत्या. समजलं तुम्हाला? तर या महाप्रजापती गौतमी जगातील पहिली महिला शिक्षिका, जगातील पहिली भिक्खुनी कोण आहे? महाप्रजापती गौतमी. तर आणि राजा शुद्धोधनाची ती पत्नी आहे महाप्रजापती गौतमी. तर हिच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली होती. सिद्धार्थ गौतमाला, सुखिती सिद्धार्थ गौतमाला एक बहीण सुद्धा होती. समजलं का तुम्हाला? तिचं नाव होतं रूपनंदा. काय नाव होतं? सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या बहिणीचे नाव, शुद्धोधनाची मुलगी महाप्रजापतीच्या पोटची समजा, तर तिचं नाव काय होतं? रूपनंदा. आता रूपनंदा तिचं नाव का पडलं? तिचं नाव पाहत तर नंदाच आहे, परंतु तिचं नाव रूपनंदा याच्यासाठी पडलं कारण ती रूपवान होती, सौंदर्यवान होती, दिसायला खूप सुंदर होती, बुद्धासारखीच होती ना, आहे की नाही? म्हणून तिचं नाव काय पडलं? रूपनंदा. तुम्ही सारीपुत्ताच्या आईचं नाव ऐकलं असेल, रूपसारी. रूपसारी तिचं नाव. सारीपुत्ताची आई सुद्धा रूपवान होती, सुंदर होती, दिसायला सौंदर्यवान होती, म्हणून तिचं नाव. समजलं का तुम्हाला? तर ही रूपानंदा, तिचं नाव काय पडलं मग? रूपनंदा किंवा रूपानंदा. जसं आता काही पोरीचे नाव रूपा वगैरे ठेवत ना, रूपाली वगैरे, इथूनच निघालेले आहे ते सगळे नाव. तर ही रूपनंदा, ही रूपानंदा कोणाची बहीण आहे? सिद्धार्थ गौतमाची. समजलं तुम्हाला? आणि नंद नावाचा एक बाळ जन्माला आला, रूपनंदा आणि नंद. समजलं तुम्हाला? तर ही नंद गोपा, नंद गोपा. गोपा कोणाले म्हणते?
यशोधरेचं लहानपणीचं पाळण्यातलं नाव आहे गोपा, समजलं. नंतर विवाहाच्या वेळी पाणी ग्रहणाच्या वेळी यशोधरा नाव, आणि भिक्कुनी झाल्यावर भद्रा कात्यायनी, समजलं. 3 नाव आहे. लहानपणी तिला गोपाच म्हणायचे आणि सिद्धार्थ गौतमाला सुकिती सिद्धत्त म्हणायचे. सुकिती सिद्धत्त पालीमध्ये आहे, सिद्धत्त. सिद्धार्थ संस्कृत शब्द आहे, मी ते सांगणार नाही तुम्हाला गोष्ट. तर बुद्धाच्या काळामध्ये जे 16 महाजनपद होते त्यावेळी पाणी ग्रहण होतं. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ, आता इकडे बसून नाही तर तिकडे गोष्टी चालू आहे. पाणी ग्रहण नावाचा संस्कार होता. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाने यशोधरेचे पाणी ग्रहण केले असा शब्द आहे की नाही बुद्ध आणि धम्मामध्ये. पाणी ग्रहण म्हणजे काय? आता पाणी ग्रहण म्हणजे काय तर पाणी, पाली या शब्दामध्ये पाणी या शब्दाचा अर्थ होतो हात, हस्त, समजलं तुम्हाला. हस्त म्हणजे हातात हात देणे, ज्याला आपण शेक हँड म्हणतो का नाही, समजलं. हेच वय पाणी ग्रहण. म्हणजे सगाईच्या दिवशी, साखरपुड्याच्या दिवशी, मग ते सुपारी फोडणं नाही म्हणत का तुम्ही, मग ते लग्न जुळवाजुळीच्या दिवसाला नवरींचा हात नवरदेवाच्या हातात आणि नवरदेवाचा हात नवरींच्या हातात, त्याला पाणी ग्रहण म्हटलं आहे. मग ते काहीतरी अंगुठ्या घालते वगैरे आहे ना, उंगली में अंगुठी, अंगुठी असं काहीतरी म्हणतात. तर हे सगळं यालाच पाणी ग्रहण नावाचा संस्कार होता. बुद्धाच्या काळामध्ये कोणता संस्कार होता? पाणी ग्रहण. बुद्धाच्या वेळी शाक्यांची आणि त्यावेळी कोलीय गणांची आणि सर्वच त्या गणांची पद्धत होती ती म्हणजे स्वयंवर पद्धती. कोणती पद्धती? स्वयंवर पद्धती. तर सिद्धार्थ गौतमा त्याचंही 16 वर्षाचं वय झालं होतं आणि गोपा यशोधरेचं वय किती झालं होतं? 16 वर्षाचं. असं म्हणतात वैशाख पौर्णिमेलाच मंगल परिणय झाला. कोणाचा? महापरिनिर्वाण, जन्म, आनंदाचा जन्म, बोधिवृक्षाचा जन्म, कंथकाचा जन्म, छन्नाचा जन्म सब वैशाख पौर्णिमेलाच झाला. तसंच मंगल परिणय सिद्धार्थ गौतमाचा आणि गोपा यशोधरेचा मंगल परिणय लगन सुद्धा कोण्या दिवशी झालं? वैशाख पौर्णिमेलाच. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे मंगल परिणय ज्या दिवशी झालं तो वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. याचा अर्थ असा नाही की आम्ही पौर्णिमेलाच लग्न केले पाहिजे. काही काही लोकांच्या डोक्यामध्ये खोड आहे पौर्णिमेच्या दिवशी लग्न असलं पाहिजे, पौर्णिमेच्या दिवशी घराचं गृहप्रवेश आहे. चुकीची गोष्ट आहे हे. आपण पौर्णिमेच्या दिवशी दिवस चांगला येतो, पण तो दिवस आपण विहारात जातो तर लग्नात मध्ये आहो, त्या दिवसाला आपण विहारात जातो तर वाढदिवसाला आहो, त्या दिवशी आपण विहारात जातो तर घराच्या वास्तुकामध्ये आहो, त्या दिवशी आपण विहारात जाऊन बुद्धाचं अष्टशील पाहतो तर आपण कुठं आहो? डीजे मध्ये नाचत आहो, हळदीमध्ये आहो. याच्यासाठी म्हणतात बौद्ध राष्ट्रातले लोक पौर्णिमेच्या दिवशी कोणतेच घरचे कार्यक्रम घेत नाही. भारतात लोकांना वेळ लागलेला आहे. पौर्णिमेच्या दिवशी केलं तर बरं, नाही तर मग काय होते? समजलं का? पौर्णिमेचा दिवस आपला कशासाठी असला पाहिजे? सर्व बौद्ध उपासक उपासिकांचा बुद्ध विहाराकरता आहे तो दिवस. तुमच्या घरच्या कार्याकरता नाही आहे तो, मंगल कार्याकरता. आपल्यासाठी सर्व दिवस सारखे आहे. तर काही काही लोक अजिबात घेत नाही. ते शनिवाऱ्या दिवशी हळदच लावायची नाही म्हणते, आहे का नाही? मंगळवाऱ्या दिवशी लावाच नाही, शनी मांग लागते. अजूनही अंधश्रद्धेत आहे का लोक? हळदीच्या अंगाने पोरांमध्ये जाऊ नको रे बाहेर, इकडं नको निघून तिकडं नको निघू. किती अंधश्रद्धा आहे आपल्या लोकांमध्ये. सुधारले का आपले बौद्ध लोक? आज 69 वर्ष झाले तर हळद पेशव्यानं चालू केली. ब्राह्मण पेशव्यानं शनिवारवाड्यातल्या पुण्यातल्या त्या ब्राह्मण शेंडीवाल्यांनी चालू केली हळद लावणं. मी ते सांगतो नंतर, पण मी तुम्हाला नंदबाळाची गोष्ट सांगतो. समजलं का तुम्हाला? तर शनिवाऱ्या दिवशी हळदच लावायची नाही. आता शनिवाऱ्या दिवशी म्हणजे काय तर काऊन बरं शनिवार? पालीमध्ये त्याला शनिवारो म्हणतात. काय म्हणतात? शनिवारो. आणि बुद्धाच्या भिक्खू संघाच्या बैठकी, मीटिंगा, भेटीगाठी एक दिवस राखलेला होता बुद्धाच्या काळामध्ये, शनिवार. त्या दिवशी भिक्खू संघ एका ठिकाणी येत होते आणि चर्चा करत होते, धम्म चर्चा करत होते. त्या दिवसाचं नाव काय होतं? शनिवारो. पालीमध्ये शनिवारो म्हणतात. आणि तथागत बुद्धांनी सारनाथला, वाराणसीला जे आपलं धम्मचक्र प्रवर्तन केलं तो वार होता शनिवार. भगवान बुद्धांनी आपलं धम्मचक्र प्रवर्तन, आपल्या धम्माचा पहिला उपदेश, आपलं धम्मचक्र गतिमान केलं तो दिवस होता शनिवार. म्हणून ब्राह्मणी लोकांनी प्रतिक्रांतीच्या नंतर शनिवारले बदनाम ठरवलं. पहा, जे दिवस आपल्यासाठी चांगले आहे ते आपल्यासाठी सगळेच वार चांगले आहे, पण शनिवार या दिवशी भगवान बुद्धांनी
धम्म चक्रमान गतिमान केलं होतं. बुधवार दिवशी त्यांना बुद्धत्व हासिल झालं. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर हे आपण या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे, आहे की नाही? तर यशोधरेचं पाणी ग्रहण केलं, गोपाचं पाणी ग्रहण केलं, बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला. तर 16 वर्षामध्ये सिद्धार्थ गौतमाचे 16 वर्षाचं वय झालं आणि गोपा यशोधरेचे काय झालं? 16 वर्षाचं वय झालं दोघांचंही. आता 16वं वरीस धोक्याचं, आपल्याला तर माहितच आहे गाणं. तर हे सिद्धार्थ गौतमाचा आणि यशोधरेचा मंगल परिणय 16व्या वर्षामध्ये झाला. पण तो कसा झाला? दंडपाणी कोलियाची ती मुलगी काही ग्रंथामध्ये महाप्रबुद्ध आहे. आता जाऊ द्या, त्या नावाच्या संदर्भात आपण काही नाही पडू. तर ही यशोधरा कोलीय वंशाची होती, महामाया कोलीय वंशाची होती, महाप्रजापती गौतमी कोलीय वंशाची होती, शिवलीची आई सुप्रभासा देवी सुद्धा कोलीय वंशाची होती, नागीत आणि नागस्माल नावाचे भिक्खू सुद्धा कोलीय वंशाचे होते. ते मी सांगणार नाही. तर त्या काळामध्ये स्वयंवर पद्धती होती आणि दंडपाणीनं अनेक राजकुमारांना, जम्बूद्वीप भारतातल्या अनेक राजकुमारांना त्या स्वयंवरामध्ये सामील व्हायला सांगितलं होतं. यशोधरेचं पाणी ग्रहण करणं आणि त्या ठिकाणी कला कौशल्याचं प्रदर्शन होतं. समजलं तुम्हाला? ही कहाणी तुम्ही कुठे ऐकली? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. सगळे राजकुमार आले, श्रीमंत राजकुमार, राजाचे राजपुत्र, सुंदर सुंदर, आणि दंडपाणीच्या राजदरबारामध्ये ते स्वयंवर पद्धती भरली. हा, राजे महाराजे लोक पाहत होते. यशोधरा मस्त सुंदर नटलेली होती, सुंदर होती, शिलानाही सुंदर होती. यशोधरे सारखी सुंदर स्त्री नव्हती त्या काळामध्ये. कायल लोक होते. सगळे राजकुमारला असं वाटत की मलाच यशोधरा मिळाली पाहिजे. समजलं का? पण यशोधरामध्ये सिद्धार्थ गौतम त्या स्वयंवरामध्ये भाग घ्यायला तयार नव्हता. कारण त्याला काय होतं? एकांतवासाचं, एकटं राहण्याचं, संन्यासाचं काय लागलं होतं? त्याला वेड लागलं होतं. अशित मुनीचं ते आहे का नाही? ते तुम्हाला माहित आहे. मी हळूहळू सांगतो कहाणी. मी नंदबाळाची कहाणी सांगतो आणि थांबतो. तर सिद्धार्थ गौतमाला वेड होतं ते परिव्राजकाचं, संन्यासी जीवनाचं, एकटं राहण्याचं. आणि म्हणून राजा शुद्धोधनाला काळजी लागली होती, याचं लग्न करून द्यावं सिद्धार्थ गौतमाचं. आणि मग लग्न करून दिलं म्हणजे हे आपल्या संसारात गुतेल आणि याला लेकरू बाळ होईल. मग त्या लेकराच्या प्रेमामध्ये तो पडेल आणि अशित मुनीचं जे भवितव्य आहे, भविष्य आहे, ते खोटं ठरेल. हा बुद्धच बनणार नाही. हा काही घरदार सोडून जाणार नाही. कोणाला असं वाटलं? कोणाला? राजा शुद्धोधनाला. आणि त्याचं मग लग्न करून दिलं. हा का नाही स्वयंवरामध्ये सिद्धार्थ गौतम स्वयंवरामध्ये भाग घ्यायला तयार नव्हते. लक्षात घ्या. आणि शाक्य कुळांची परंपरा आणि किती मोठी इन्सल्ट होईल पाहणं. तो राजकुमार सिद्धार्थ गौतम स्वयंवरामध्ये भाग नाही घेतला. राजा शुद्धोधनाचं नाक गेलं असतं. काय झाली असती? मान गेला असता का नाही? काय कमतरता तर नाही बा. मग त्याचा जो मित्र होता, कोण? छन्नानं आणि त्या कालुदाई हे मित्र होते, आहे का नाही? सिद्धार्थ गौतमाचे लहानपणीचे. तुम्ही म्हणते भाग घ्या त्या स्वयंवरामध्ये, आणि तुम्ही जर भाग नाही घेतला तर शाक्य कुळाचा काय होईल? अपमान होईल, बदनामी होईल. आणि यशोधरेचं पाणी ग्रहण करासाठी व्हा म्हणते. आता सिद्धार्थ गौतम त्या पाणी ग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये आहे का? मी हळूहळू सांगत होते कहाणी. त्याच्यामध्ये सहभागी होतात कोण? राजकुमार सिद्धार्थ गौतम. आता त्या सर्व राजकुमारामध्ये त्या स्वयंवर पद्धतीमध्ये सगळ्यात सुंदर कोण दिसत आहे? यशोधरा गोपाला राजकुमार सिद्धार्थ गौतम. इतका सुंदर ब्युटी, त्याच्यासारखा माणूस जगात जन्माला आला नाही. बुद्धासारखी ब्युटी कोणाचीच नाही. का आहे का? तर सिद्धार्थ गौतम माच्या संदर्भात यशोधरेनं आधीच ऐकलेलं होतं. मनोमन तिनं पती म्हणून त्याचा स्वीकार केलेला होता. मनोमन लगीन करीन तर त्यांच्या सोबत, आहे का नाही? तर यशोधरेनं काही पाहायचं नाही. ते काही युद्ध कला कौशल्य नाही, ते काही बाण मारणं नाही, त्या मासुळीच्या डोळ्याला ते काय असं वगैरे काय नाही. तिनं मनोमन विचार केला होता. कोणा? गोपाल. तरी पण बाकीचे राजकुमार म्हणतील का युद्ध कला कौशल्याचं काही प्रदर्शन झालं नाही, इथं काही स्पर्धा झाल्या नाही आणि असं काही होऊ नये म्हणून ते स्वयंवराच्या रीतिरिवाजानुसार त्या ठिकाणी कला कौशल्याचं प्रदर्शन होते. सगळे राजकुमार ते बाणाचा नेम चुकतो, पण सिद्धार्थ गौतम हे धनुर्धारी असतात. लक्षात घ्या. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होते. कोण? राजकुमार सिद्धार्थ. असा नेम पकडतात आणि ते त्याचा बाण ज्या ठिकाणी लागायचा सर्वात शेवटची पाळी, आणि सिद्धार्थ गौतमाचा तो नेम, तो निशाणा एकदम बिनचूक ठरतो. आणि यशोधरा कोणाला होते? मग
पण यशोधरेचे जे वडील आहे का नाही, पिता नाराज असते. कायच्यासाठी? त्याच्या घरी काही कमी होतं का? 3 राजमाल, शुद्धधनाचा पुत्र, दिसायलाही सुंदर. पण तो यशोधरेचे पिता वडील आहे का नाही, लय नाराज असते. कारण त्यांनाही माहित असते भविष्यवाणी का याला एकांतवासाचं, त्यांना एकटं राहण्याचं, साधू संन्यासाचं काय आहे, वेड आहे. माझ्या मुलीला कधी मनातून हा टाकून देऊन जाईल ना, माझी मुलगी काय होईल, विधवा होईल बा, कधी जाऊ शकते हा घरदार सोडून, याची काळजी वाटत होती. कोणाला? कोणी? त्या यशोधरेच्या वडिलाला. पण तिनं माहित आहे का, वडील नाही ऐकले तर तिनं आईकडे गेले. आजही मुली बाप ऐकत नाही आहे का नाही एखाद्या मुलासगळं, तर यशोधरेने तसंच केलं. यशोधर आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, वडील तयार नव्हते यशोधरेचे, पण आईकडे गेली यशोधरा आणि म्हणते, आई मी लगीन करीन तर कोणासंग, सिद्धार्थ गौतमासंग. तर आईनं होकार दिला. आजही मुली तशाच करते का नाही? वडील नाही ऐकला तर कोणाकडे जाते? आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, आई माझ्या मनात बसला ग तो. अरे पण ते पानटपरी आहे ना, त्या टपरी छपरी आहे ना, कामाला जात नाही ना, अलाला आहे ना, नाही चालते मले, असं आहे का नाही? मुली प्रेम विवाह करायला काही फरक पडत नाही, पण टपरी छपरी पाहू नका, चांगले तरी पहा, आहे का नाही? त्याच्याकडे खाले नसलं तरी चालते, चालले आपण त्याच्या मागं, लयच मस्त दिसते म्हणते हिरो सारखा. पोरीले हिरोच आवडते आता, आहे का नाही? गुणानं दिसते तो झापऱ्या झुपरा, ते कसे तरी केस, घरी खाले नसले तरी चालते त्याच्या घरी, पण मी करीन म्हणते त्यासोबतच, आहे का नाही? अशा पोरी आहे आपल्या समाजातल्या. पळायला काही हरकत नाही, आंतरजाती व्यारा काही हरकत नाही, पण चांगला तर पा, नीतिवान पा, शीलवान पा, दारू डंगऱ्या पाहते, कोणता आहे पाहते, आहे का नाही? तर ते मी सांगणार नाही. तर ते यशोधरेचं काय झालं, पाणी ग्रहण केलं. कोण? सिद्धार्थ गौतमाने. सगळ्यात सुंदर आणि खूप थाटामाटात तो विवाह समारंभ झाला. कोणाचा? बंदकरांची. ते थाटामाटात राजा त्या सिद्धार्थ गौतमाचा आणि गोपा यशोधरेचं काय झालं, मंगल परिणय झालं. समजलं? राहुल नावाचा बाळ जन्माला आला. लक्षात घ्या, आज कुणालचा मंगल परिणय आहे. कोणाचा? कुणालचा. आडनाव काय म्हटलं? साखरे आडनाव आहे. काय नाव आहे? मला सांगा, साखरेचा एक दाना जिभेवर ठेवला तर कसा वाटेल तो? गोड. आणि मुठभर साखर ठेवली जिभेवर तर ते गोड. म्हणजे साखरेचा एक दानाही जरी जिभेवर ठेवला तरी तो कसा आहे? गोडच वाटतो. आणि मुठभर साखर जरी खाल्ली तर गोडच लागते. तर भगवान बुद्धाचा धम्मही तसाच आहे का नाही? ऊसासारखा गोड आहे का नाही? ऊसासारखाच आहे ना, आधी मध्य आणि अंतिम. जसा ऊस या शेल्यावरून त्या शेल्यावर कसा असतो? गोड असतो, आहे ना? चोखा मेळानं म्हणला ना, ऊस परी रस नोहे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा, आहे का नाही? ऊस जरी वेडा वाकडा असला, म्हणजे तुम्ही त्या वावरामधला ऊस पहा, शेतामधला ऊस कसा असते? हेकडा हुकडा असते का नाही? का सरळच असते बंदे ऊस? हेकडा जरी असला तो ऊस तरी त्याचा रस कसा राहते? गोडच राहते. रस नदी परी डोंगे जल नव्हे डोंगी. नद जरी वेडी वाकडी जरी वाहत असली पण तिचं पाणी कसं असते? निर्मळच असते, गोडच असते, शुद्धच असते, आहे का नाही? तर म्हणून त्या ऊसाच्या वरवरच्या त्या वाकड्या तिकडेपणाला पाहू नका, त्याचा गोड रंग पहा, आहे का नाही? गोड चव पहा. तर भगवान बुद्धाचा धम्मही कसा आहे? ऊसाप्रमाणे कसा आहे? गोड आहे. समजलं का? साखरेच्या दाण्याप्रमाणे कसा आहे? गोडच आहे. तर कुणालचा जो मंगल परिणय जो आहे त्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. कुणाल माहित आहे का नाव कोणाचं आहे? हे बौद्ध धम्मातलं नाव आहे. कशातलं नाव आहे? बौद्ध धम्मातलं. सम्राट अशोकांना, जो धम्मराजा होता सम्राट अशोक, यांना 5 पत्न्या होत्या. पहिली विदिशा देवी शाक्यकुमारी, दुसरी कोरवकी कोलीय वंशाची कलिंग देशातली, तिसरी होती असंधिमित्रा आणि चौथी होती पद्मावती आणि 5वी होती तिष्यरक्षिता. किती पत्न्या होत्या सम्राट अशोकांना? 5. त्याच्यापैकीची चौथी जी पत्नी होती का नाही सम्राट अशोकाची, तिचं नाव होतं पद्मावती. काय नाव होतं? पद्मा. पद्मा म्हणजे कमळ. तर ही पद्मावतीच्या पोटी सम्राट अशोक आणि पद्मावती जी राणी आहे तिच्या पोटी जो बाळ जन्माला आला त्या बाळाचं नाव काय ठेवलं? कुणाल. आता कुणाल हे एका पक्षाचं नाव आहे, पक्षी आहे कुणाल नावाचा. आणि असं म्हणतात की कुणाल पक्षी, या कुणाल पक्षाचे डोळे खूपच सुंदर असतात.
कुणाल नावाचा पक्षी असतो आणि कुणाल नावाच्या पक्षाचे काय असते, डोळे खूप सुंदर असतात आणि म्हणून त्या सम्राट अशोकाच्या त्या मुलाचे डोळे का नाही त्या कुणाल पक्षासारखे सुंदर होते दिसायला, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, कुणाल. आणि कुणाल हा मौर्य राजा होता, बौद्ध राजा होता, बुद्ध धम्माचा तो उपासक होता. कोण, कुणाल मौर्य. तुम्ही महेंद्र आणि संघमित्राचं नाव तर सगळ्यांनीच ऐकलं, पण कुणाल नावाचा तिवार नावाचा संप्रती नावाचा सम्राट अशोकांना काय होता, मुलगा होता. चारुवती नावाची मुलगी होती, संघमित्रा तर होतीच. समजलं का तुम्हाला, ते मी सांगणार नाही. तर सम्राट अशोकांचं जे मी तुम्हाला ते आता कुणालचं नाव आहे म्हणून ते सांगितलं. तर जोडी असावी तर सम्राट अशोकाच्या विदिशा देवी सारखी आणि सम्राट अशोकासारखी आहे का नाही. दोघही पती पत्नी धम्मवान होते, लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ती मी कहाणी सांगतो तुम्हाला. कहाणी कोणाची सांगणार आहो मी, नंद बाळाची. तीच कहाणी सांगतो आणि थांबतो, गोंधळ करू नका. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते कोण, सुभेदार मेजर रामजी आंबेडकर. कोणते, सुभेदार मेजर रामजी आंबेडकर. लहानच्या भिवाचं वय त्या काळामध्ये वय 14-15 वर्षाचा भिवा होता. नीट आहे का गोष्ट, 14-15 वर्षाचा भिवा होता आणि 9 वर्षाची रमा होती. तिचं लहानपणीचं नाव भागीरथी. समजलं का. तर मला म्हणे बिनमरणाचा नवरा पाहिजे. सगळ्या बाया त्या गावामध्ये, त्या वनंद गावला, रमाईचं गाव आहे का ना वनंद गाव, तिथं त्या हरितालिका व्रत करत होत्या. कोणत्या व्रत, लहानपणी पोरी, तेव्हा ते हिंदूच होते ना, तर ते रमाईने लहानपणी व्रत केलं होतं. म्हणते कोणतं, हात म्हणजे मला पती मिळाला पाहिजे आणि तो पती 7 जन्मात तोच मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या पती अमर असावा. आता ते व्रत आहे हिंदू धर्मातलं. तर तिनंही व्रत केलं म्हणते लहानपणी. ही अंधश्रद्धा नाही सांगत मी तुम्हाला, पण ते बघा गोष्ट कशी आहे ते. तर तिनंही व्रत, ते मला बिनमरणाचा पती पाहिजे. कोणता, बिनमरणाचा. तर मला सांगा, रमाईला बिनमरणाचा पती मिळाला का नाही, मिळाला नाही. नाही तर म्हणा त्या व्रतानं झालं हरितालिका, तसं वगैरे नाही. बाबासाहेब त्यांच्या विचारानं, त्यांच्या कार्यानं, त्यागानं, देशासाठीच्या बलिदानानं लोकांच्या मनामध्ये जिवंतच आहे. बाबासाहेब संविधानाच्या रूपात जिवंतच आहे. नाही तर तुम्ही म्हणा त्या व्रतानं ते वय तसं झालं, असं वगैरे काय नाही, अंधश्रद्धा. बिनमरणाचा पती, बिनमरणाचा पती म्हणजे कोण, रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचे पती तर मरतील, पण रमाईचा पती जिवंत आहे का नाही, संविधानात, ग्रंथात, पुस्तकात. बाबासाहेब विचारानं जिवंतच आहे. चंद्र, सूर्य, तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत. बिनमरणाचा पती मिळाला का नाही, कोणाले, ज्याला मरणच नाही, असा अमर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे विचारानं. समजलं का. तर जेव्हा हा अमर पती मिळवायचा होता रमाईला, तर त्यावेळी रमाईचं वय किती होतं, 9 वर्षामध्ये लग्न झालं. लहानपणीची ते तेव्हाची परंपराच होती ना, नंतर परंपरा बदलली ती. तर ज्यावेळी रामजी आंबेडकरांनं मुली पाहण्याचं ठरवलं, तिचे आई वडील लहानपणीच मरण पावले. गोविंदपूरकर मामा आणि वनंदकर काका यायनं कुठं आणलं, त्याले मुंबईला, भायखळ्याच्या मार्केटमध्ये. आता येते मुंबईला. समजलं का. ती कहाणी सांगतो आणि थांबतो. तर भायखळ्याच्या त्या एरियामध्ये आले मुंबईला आणि तिथं रामजी आंबेडकरांनी मुलगी पाहायला तयारी केली. आता मुलगी पाहायला तयार केली रामजी आंबेडकरांनी, तर त्यांनी पहिली मुलगी पसंत केली खेडकरांची मुलगी. कोणाची, सगाई झाली होती बा, थोडस बोलणं चाललंय झालं होतं, होय झालं होतं, झालं. आता सर्व काही झाल्याच्या नंतर खेडकरांची मुलगी लहान त्या भिवासाठी पसंत केली. पण एक दिवस काय झालं, रामजी आंबेडकर, केळुस्कर गुरुजी यांची ओळख तर होतीच होती, ते मित्रही होते. आणि एक दिवस ते रामजी आंबेडकर त्या भायखळ्याच्या मार्केटमधून जात असताना त्यांची नजर कोणावर गेली, रमावर. त्यावेळी रमाईचं वय तर 9 वर्षाचं, बारकी बारकी होती, सरळ पातळ बांध्याची होती, दिसायला छान होती आणि तिच्या डोळ्यामध्ये कारुण्य होतं. आणि तिच्या डोळ्यामध्ये, समजलं का, ते दुःखानं खचलेली बिचारी, लहानपणीच आई वडील मरण पावले, गौरा शंकरले घेऊन आली ती. आता तर बायाले कितीतरी आंदण भेटते, रमाईले कोणतं आंदण भेटलं, शंकर आणि गौरा, लहान भाऊ लहान बहीण घेऊन ते आली. ते कोणाच्याकडे, रामजी बाबाच्याच घरी राहिले, लक्षात घ्या. तिला आंदण तेच भेटलं, भेटलं का नाही, काय भेटलं, बहीण भाऊ. आता जा बरं, एक दिवस तर नाही होत सपादत.
तर तिला बहीण भाऊ घेऊन आली ती आणि तिचं लग्न झालं, सोयरीक जोडली कोणासोबत. आता रामजी बाबानं तिला बघितलं, तिच्या डोळ्यातलं कारुण्य बघितलं, तेच बघितलं सड पातळ बांधायची. रामजी बाबाला असं वाटलं माझ्या भिवासाठी ही योग्य मुलगी आहे. कोण? रमा. असं का माहित का काय पाहिलं त्या रामजी बाबांनी? माझ्या भीमासाठी जो अनाथ आहे, आई वडिलापासून पोरका झालेला आहे, तोही अनाथ बिचारा, त्याला आईचं प्रेम मिळालं नाही, 6 वर्षामध्येच आई मरण पावली भीमाबाई. आणि रमाई बिचारी, हे लोक बरं सारख्याले सारखे नाही का? तर हीच रमाई माझ्या भीमाचा काय करल? संसार करण, योग्य संस्कार करण. काय माहित ते त्यांच्या मनानं ठरवलं आणि रामजी बाबांना ते झालेली सोयरी काय केली, पण त्या पोरीले बटा लागन. रामजी बाबा नीतिवान होते, त्या घरच्या लोकांना पैसे भरून दिले, समजलं का? आणि त्याने मग रमाई सोबत भिवाचं काय लावून दिलं? लग्न. भायखळ्याच्या मार्केटमध्ये तिथं मच्छीचा बाजार होता आणि वट्यावर तर लग्न लागलं. पहा आपले लग्न कसे आहे बाबासाहेबाच्या पुण्याईनं. मंगल कार्यालयामध्ये बैलबंडीचे लोक मस्त आता फिरत आहे. ते कड्याचे तुराटीचे ते काय होते बैलबंड्यान जायला की ते नवरीचे केस पांधायचे भूतासारखे, गागरा बंदा हे होत होता अंगावर, नाही का? ट्रॅक्टरवर बैलबंड्यावर ट्रकामध्ये होते का नाही? आता पा कसे तुमच्या गाड्यान मस्त कारान मस्त 3 दिवसापासून पा कसे तुमचे हळदी कान ते मस्त काय डीजे काय पिजे काय रात्रभर निजे काय, मग लग्न 12 वाजता. तर हे सगळं चालू झालं आता. तर मग रमाईचं आणि भिवाचं लग्न ठरलं कुठं? भायखळ्या मार्केटमध्ये. आता तो मच्छीचा बाजार आता यायतो, असा वास येत होता तिथं. त्या बोंबील मासोळ्या नाही का त्या वाळल्या, खूप वास येते त्याचा, बेकार काय तर लोक खूप खातात बाबा ते. बंबई इथे लोक तर खूपच आहे. तर तिथं त्या भायखळ्या मार्केटमध्ये आहेत ना, खातात ना आपले लोक, इकडल्या खात असतात बंबई मार्केटवाले आहेच इकडं. तर पुणे मुंबईचे लोक खातातच ना. हा ठीक आहे. तर त्या बोलू नका, भायखळ्याच्या त्या मच्छी मार्केटमध्ये बाजार भरणार होता. ओटे राहते का नाही ते, त्या ओट्यावर बाजार भरणार होता. आता तो स्टेज आहे मच्छी मार्केटल्या बाजाराचा, काय स्टेज. आता स्टेज कायचा आहे? मस्त स्टेज आहे तिथं. स्टेज कायचा होता? रमाईले भिवाले ते ओट्याचे ते मासोळ्या विकते का नाही, त्या ओट्यावर ते लग्न लागणार होतं. आणि त्या लोकांनी रामजी बाबाला सांगितलं आमच्या बाजार भरण्याच्या वेळेपर्यंत लग्न तुमचं आटोपलं पाहिजे, आम्हाला तो वटा खाली करून दे जा, समजलं का? आता ज्या दिवशी लग्न लागलं त्या दिवशी आला पाणी. काय आला? पाणी आला. आता ते रमाईनं काय केलं, ते टोपलं नाही का मासोळ्याचं टोपलं इकडे तिकडे, आता थोडस ते घेतलं त्या ना ते डोक्यावर, समजलं? आज आमचे लग्न कसे आहे मंगल कार्यालयामध्ये चालले बाबा. ते गाणे काय, डोल्या काय, काही काय, कसे ते डोल्या वाजवते ते पोरे, ते मुसलमानाचे गाणे लावून राहिले. शहनशाह का गाणं आहे का नाही ते कोणतं तरी, आम्ही जातो, आम्ही तर जास्त लग्नाला जात नाही, पण ते शहनशाह गाणं लाव. तिकडे बेवडा आहे तो पोरगा, त्या दिवशी बेवूनच होता का ते लग्नात गेलतो तुम्ही, वास येत होत्या त्याचा घनघन. तर अशा पद्धतीनं आणि बाबासाहेबाचं म्हणजे त्या लहानच्या भिवाचं, रमाईचं 9 वर्षाचं वय आणि बाबासाहेबाचं भिवाचं लग्न कुठं लागलं? मच्छी मार्केटमध्ये त्या भायखळ्या स्टेशन मध्ये पाणी आला. बाबासाहेबांचं दुसरं लग्न. सगळे लोक म्हणत अहो रमाई गेली 35ला, दुसरं लग्न करा. बाबासाहेबांना 3 आजार होते. सगळे लोक मला बाबासाहेब म्हणतात, बाबाई म्हणतात, लहान म्हणतात, मोठे म्हणतात, लग्न करू तर कोणा संग? बाबासाहेबांनी लग्न आपल्या शारीरिक गरजासाठी नाही तर आपल्या तब्येतीत काळजी करण्यासाठी दुसरंही लग्न केलं, तर 50 रुपयामध्ये केलं. माईसाहेब आंबेडकर, सविता शारदा कबीर सोबत, समजलं का? MBBS झालेली स्त्री होती ती, सारस्वत ब्राह्मण, समजलं? दोनही लग्न बाबासाहेबाचे बा कसे झाले आणि आपले लग्न पा कसे आहे. कमाल करा, कसे मंगल कार्यालयामध्ये आपले लग्न आहे. निस्ता वाढदिवस जसं तर लग्न, सगाई असेल तर मंगल कार्यालयामध्ये आहे का नाही? कोणाचे उपकार आहे हे? आणि त्याच्यासाठी वेळ नाही तुम्हाला द्याले, आहे का नाही? धम्माला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या जीवनात सगळ्यात मोठं काम कोणतं आहे? धम्माला प्रथम प्राधान्य. ज्या महामानवामुळे आम्हाला जीवन मिळालं त्या महामानवासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे, समजलं का? तर आपण परितन पाठाला धम्म देसला वेळ दिला पाहिजे, है का नाही? तर मग ते मला सांगा, रामजी बाबाची निवड चांगली होती का नाही? हीच माझ्या भिवाला मोठं करेल, त्याला मदत करेल, संसार सुखाचा करेल आणि हा बोधिसत्व घडवेल. घडवला का नाही रमाईनं? आजची शिकलेली बाई, डिग्र्या घेतलेली बाई शिकली पण हुकली, तिच्याच्यानं काही बाबासाहेब काय घडून न राहिला. मला सांगा, रमाईपेक्षा जास्त शिक्षण आहे का नाही तुम्हाला? मग तुम्ही घडवान का बाबासाहेब? मग रमाईला काय कमी समजान का तुम्ही?
रमाईनच बाबासाहेब घडवला, त्याची जडणघडण केली. समजलं का? म्हणून तो कवी म्हणते ना मनोज राजा गोसावी, पुन्हा बाबासाहेब जन्माला यावा असं वाटत असेल ना तर घराघरामध्ये रमाई जन्माला आले पाहिजे. रमाईचा जन्म जर झाला तर तरच बाबासाहेब जन्माला येते. शिकली सवरली बाई बाबासाहेब बोधिसत्व घडू शकत नाही. ते रमाईने केलं. संसाराचा तिनं किती मोठा 4 लेकरं, तिने एवढा मोठा संसार उभा केला. साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे. रमाईमुळेच हा बाबासाहेब घडला आणि बाबासाहेबांनीच आपल्याला घडवलेलं आहे. आलं का लक्षात तुम्हाला? हे सगळं दागदागिने सगळं तुमच्या अंगावर. तर मला सांगा, बाबासाहेब त्यावेळेचे मॅट्रिक पास झालेले आणि बाबासाहेबांचे वडील, आता हे डेपो मधले नाही का लोक, पुलगावातले लोक, डेपो बाप डेपोत मध्ये असला तरी जमलं, पोरग असंच गावात फिरलं तरी चालते, आहे का नाही? पण पोरग काय करते तर पोराचं काय करायचं आहे? बापाचा पगार आहे वाटेल, पेन्शन, ते बेवडं फिरून राहिलं मग गावामध्ये. अनेक लोक या पुलगावामधले डेपो मधले लोक माहित आहे का, 2-2 लाखाच्या ते पेन्शनीचे कार्यक्रम घेऊन राहिले. बोलू नका कायचे कार्यक्रम घेऊन राहिले? सेवानिवृत्ती दिवस भंतेजी म्हणते रिटायर्डचा कार्यक्रम आहे म्हणते. 2-2 लाख रुपये खर्च करून राहिले. कोण लोक? हे पुलगावच्या डेपोतून रिटायर्ड झालेले लोक 2-2 लाखाचे कार्यक्रम घेऊन राहिले आणि घरी बसून राहिले. भारतीय बौद्ध महासभेचं, समता सैनिक दलाचं कार्यक्रम नाही, कामात जात नाही, कुत्रे राखत आहे, काही लोक नातू राखत आहे, काही लोक घरातच घुसून आहे. लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या, रिटायर्ड आपण म्हणूच नाही, रिटायर्ड झालेल्या लोकांनी घरी बसण्यापेक्षा असा विचार करायला पाहिजे की आजपर्यंत मी माझ्या कुटुंबासाठी, पैशासाठी मी नोकरी केली, पण आता मात्र सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर मी काय करीन? धम्मामध्ये उतरलं पाहिजे. तर आपले लोक रिटायर्ड झालेले पुलगावातले कुठं आहे? घरी आहे झोपा काढत. 80 वर्षाचा तो संभाजी भिडे, 80-75 वर्षाचा बुडगा माणूस आहे तो, पण धम्माचा प्रचार करत, त्याचा ब्राह्मण धर्माचा, RSSचा प्रचार करत आहे. आणि आपले बुडगे कुठे आहे? आमचं काय राहिलं म्हणते भंतेजी? तरुण पोरायचं काम आहे. आमचे बुडगे पाडगे बिड्यात खरे गांजे मटके खाऊन तिकडे मरून राहिले. त्या संभाजी भिडेचं मी नाव घ्यायची काही गरज नव्हती, पण संभाजी भिडे तो 75 वर्षाचा म्हातारा असेल तरी त्याच्या ब्राह्मण धर्माचा तो काय करत आहे? प्रचार करताय. आमचे म्हातारे कुठे आहे? पांटपरी पाशी खर्रे गोटत, चिलमा फुकत, बिड्या फुकत, दारू पेत, आहे का नाही? म्हातारे आहे तशाच ना, म्हातारे येत असेल. समजलं का? वयाचं तुमचं शरीर म्हातारं होते, वय मन कधीच म्हातारं होत नाही. लक्षात घ्या. समजलं का? तर रामजी बाबांनी कोणती पोरगी निवडली? रमाईला निवडलं, आहे का नाही? भीमराव चंद्रमा तर रमा चांदणी, त्यांनी केली समाजाची नवी बांधणी. लक्षात घ्या. तर रामजी बाबाची निवड चांगलीच होती का नाही? आता मला सांगा, त्यावेळेचा भिवा मॅट्रिक पास असलेला, त्याचे वडील सुभेदार मेजर आहे. भिवाला चांगली पोरगी आधी भेटली होती आणि नंतर चांगल्या घरची शिकलेली भेटली असती, पैसेवाल्याची पोरगी भेटली असती, भेटत होती का नाही भिवाला? आहे का नाही? पण रामजी बाबांना पैसेवाल्याची पोरगी पाहिली का? ज्याच्या घरी धन संपत्ती आहे, खूप शिकलेली. भिवा तर शिकलेला आहे, पण रमाई काहीच नाही, आहे का नाही? आहे का नाही? मग आजकालचे लोक आपल्या समाजले काय करते? शिकलेली सूनच मागते का नाही? मुलगा आहे नोकरीवाला असला तर मुलगी कशी पाहिजे त्याने? नोकरीच पाहिजे. आदर्श घ्या. तनातली पोरगी अनाथ आणली पाहिजे, गरीबाची पोरगी मागतली पाहिजे. हे कोणा आदर्श सांगितला? रामजी बाबांनी. आपल्या भिवासाठी कोणाची निवड केली? नोकरीवाल्या पोरीची का? श्रीमंताच्या पोरीची का? चांगलं तिच्या घरी लय मोठा आहे म्हणून केली का? नाही. लक्षात घ्या. रामजी बाबाचा हा आदर्श घ्या. आणि मग मला सांगा, श्रीमंत घरची पोरगी मागतली असती तर, चांगल्या घरची, पैसेवाल्या घरची मागतली असती तर बाबासाहेब घडले असते का? दिवस काढले असते का तिनं? लक्षात घ्या. गरीब श्रीमंत भेदभाव करू नका. आजकाल लोक गरीब श्रीमंत भेदभाव करायला लागलेले आहे आपल्या समाजातले. नातेवाईकापाशी पैसा नसेल तर त्याला दूरच लोटते, त्याला हलकी फुलकी लुगडण, हलकी फुलकी साडी, आहे का नाही? ज्याच्याकडे पैसे आहे, पैसेवाल्याला या बसा घ्या पुन्हा, तर जेवून याला तरी. लक्षात घ्या. पैशावरून नातेवाईकाची किंमत नका ठरवू. आपल्या गरीब नातेवाईकांना जवळ केलं पाहिजे लग्नामध्ये. समजलं का? अनेक लोक आहे पैसेवाले झाले तर तो तुटकाच आहे म्हणते, खेड्यातलाच आहे, त्याच्यापाशी काय आहे का नाही? भेदभाव करू नका. गरीब श्रीमंतामध्ये भेदभाव करू नका. आपल्या समाजामध्ये अहंकार आलेला आहे. पैशानं नाते आहे आता टिकून, ज्याच्याकडे पैसा असन त्याचे नाते आहे टिकून, नाते तुटलेले आहे आता. लक्षात घ्या. पण रामजी बाबाचा आदर्श घ्या. आपल्या भिवासाठी त्यांनी
श्रीमंत घरची नाही तर गरीब मुलगी, पण तिनं संसारही केला आणि हा भिवा घडवला, बोधिसत्व घडवला. समजलं का? दुसरी गोष्ट मी कोणाला कोणती कहाणी सांगणार आहे तुम्हाला? नंदबाळाचीच कहाणी सांगणार आहे का? दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये आपण अनाठाई खर्च करत आहोत का नाही? अनाठाई खर्च. हळद नावाचा प्रकार पेशव्यांनी चालू केला. बाई वाड्यावर या, गाणे वाजवते लोक 14 एप्रिल, त्याला अर्थही नाही समजला. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर जाणारी ब्राह्मणांच्या त्या पेशव्यांच्या शनिवार वाड्यावर जाणारी, त्या शनिवार वाड्यावर जाणारी, शनिवार वाडाच नाव आहे ना, शनिवाऱ्या दिवशी जात होते तिथं बाया, मातंग महाराजच्या अस्पृश्यांच्या बाया वाड्यावर जात होत्या. समजलं का? गावामध्ये परंपरा होती, एखाद्या मांगाचं महाराच्या मुलाचं लग्न झालं, त्याच्या पहिल्या सुनबाईनं कोणाच्या घरी जायचं? बाई वाड्यावर या, पाटलाच्या घरी जावं लागत. तुम्हाला नाही सांगू शकत ते मी परंपरा. मनुस्मृतीचा आदेश सुद्धा, राजाची पत्नी जरी असेल तर पहिली रात्र तिनं ब्राह्मणापाशी घालवली पाहिजे. समजलं का? अस्पृश्यांची नवीन आलेली सूनबाई जरी असेल तरी पाटलाच्या घरी गेली पाहिजे. ही परंपरा होती. मनुस्मृतीमध्ये आहे ते पाहायला माहित आहे. मग ही हळद परंपरा कोण चालू केली? शनिवार वाड्यातल्या पेशव्यांनी. तशी विनय पिटकामध्ये, नीट ऐका, विनय पिटकामध्ये, भगवान बुद्धाचं विनय पिटक आहे, त्रिपिटकामध्ये हळदीला काय म्हटलेलं आहे? औषधी. काय म्हटलं आहे? औषधी गुण आहे त्याच्यामध्ये. त्या काळामध्ये काय होतं? फेराल लवली नव्हती, ब्युटी पार्लर नव्हते, काही नव्हते. त्या काळामध्ये बाया कामाला जात होत्या आणि मग काय दिसायचं तर लग्नामध्ये तरी बरी दिसली पाहिजे. काळी आहे, डोंबडी आहे पोरगी, तर काळा आहे, डोंबडा आहे पोरग, तर बरं दिसलं पाहिजे, तर लावा हळद. तर हळद ते त्याच्यासाठी म्हणून लावत होते. त्या काळामध्ये चर्म रोग होते, ते देव्याचे गीत वगैरे, चमड्याचे रोग. आणि मग नवीन नवरी मिळे नवऱ्याला म्हणून मग ते आहे का नाही, मग ते हळदीचं काम करते, औषधाचं काम करते ना, शरीराला जखमही बरी करते. कोण? हळद. आणि शरीरावरचे जे चर्मरोग आहे तेही बरे करत असते आणि थोडस बरंही दिसते. पण त्या काळामध्ये सौंदर्य प्रसाधन म्हणून हळद वापरत होती. पेशव्यांनी ती चालू केली, परंतु नंतर मात्र हळदीच्या नावानं डीजे चालू झाला, हळदीच्या नावानं खर्च चालू झाला, हळदीच्या नावानं रात्रभर नाचाचं, झोपीमध्ये हळद लावायची, धाव हळद लावायचं, आणि मग सकाळी उठून 2 वाजता लग्न लागून राहिले. सांगा, सगळा हळदीनं सत्यानाश केला. हळदीच्या कार्यक्रमासाठी एवढं का? पहिलेच तर नवरीनं ब्युटी पार्लर करून 5-5 हजाराचा ब्युटी पार्लर करून राहिले नवरी. ते लग्नामध्ये दिसते पिवळी धपाट आणि मग काय झाली तर काळी सपाट, ती सगळी कशी तरी नागरल्यासारखी. लग्नामध्ये तर लयच मस्त दिसत होती माई, सगळी तर लयच मस्त दिसत होती. काय पाहून आले? वरचं चमड काय गेलं, पोरगी पाहायला गेलती, पोरग पाहिले. काय पाहून आलं? आतून काय पाहिलं तुम्ही? शिलाचं सौंदर्य महत्वाचं आहे. चमड्याचं सौंदर्य काय करता? पोरगी बळी पाहिले नसन, काळी डोंबडी असन, भद्र्या चेहऱ्याची असन तरी चालते, पण गुणानं चांगली असली पाहिजे. लोक म्हणते पोरगी पाहायला गेली, तर काय पाहून आली? पोरगी फक्त वरचं चमड, काहीच नाही पाहत तुम्ही. पोरीचं काय पाहता? मनातलं काय ओळखता का ते कशी निघन म्हणून? समजलं का? शिलाचं सौंदर्य पहा. कायचं सौंदर्य पहा? तर बाया मुली तर 5-5 हजाराच्या ब्युटी पार्लर करते बाबा, काय खर्च तो. आणि त्याच्यामध्ये ते सगळं चालली डोली आली. ते आता ते मुसलमानांमध्ये ख्रिश्चनांमध्ये होती ते परंपरा डोली. टीव्हीतलं पाहिलं, नाटकातलं पाहिलं का आपणही असंच करू. पहिलंच पोरगी पोराला सांगून ठेवते आणि पोरगी पोराला सांगून ठेवते. आधीच राहते सगळं ते नवरी नवरदेवाचं. मग ते गाणं लावजो मा डोलीच्या वक्ती, मग तू याच्या वक्ती मा हात पकडजो. सारा सिनेमातला धिंगाणा घेऊन राहिला त्या नाटकातला, आणि 2 वाजून राहिले लग्नाने, आणि तिकडे सारा सत्यानाश झाला. लहान लेकरं भुकेनं तडपडून राहिले, आणि भंतेजीले घ्या म्हणते पटपट, ते लावणारी बायचं तिले पटपट घ्या म्हणते शॉर्टकट मध्ये. ज्यानं शॉर्टकट लावलं लग्न त्याचं शॉर्टकटच होते, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी ज्या गाथा लिहून दिल्या, श्रीलंकेवरून 51 मध्ये पुस्तक आणलं बाबासाहेबांनी. लग्नामध्ये कोणत्या गाथा म्हणायच्या हे बाबासाहेबांनी लिहून दिलं. आम्ही त्याच गाथा म्हणणार. पण आमचे लोक म्हणते शॉर्टकट मध्ये घ्या. जो लोक शॉर्टकट मध्ये लग्न लावते ना त्याचं शॉर्टकटच होते, लक्षात घ्या. ज्या महामानवाने आपल्यासाठी वेळ दिला बाबासाहेबांनी, त्याच्या पूजेमध्ये आपण धड बसू शकत नाही, आहे का नाही? हळदीसाठी वेळ आहे, त्या मेहंदीसाठी वेळ आहे, याच्या त्याच्यासाठी वेळ आहे, नाचासाठी वेळ आहे, आपल्याला त्या लग्नासाठी वेळ नाही. लक्षात घ्या. बाबासाहेबांसाठी आपलं पूजास्थान चांगलं असलं पाहिजे. नवरींचा हार पांत बोक्याच्या बोका 500 रुपयाचा हार, नवरदेवाचा हार 500 रुपयाचा, नवरींचा हार 500 रुपयाचा, मस्त गुलाबाचा, 15 रुपयाचा हार लग्नामध्ये राहते फोटोले. पाहिले आम्ही असे लोक.
पाहिले असे डीजेचं जेवण, बफेचं जेवण, आणि काय बापा ते साध नवरींच्या अंगावर सोनं नाणं, पण त्याचं लग्नामधल्या पूजेच्या अधिष्ठानाकडे लक्ष नसते. एवढे आपले लोक आहे. आता ही गोष्ट सांगू शकत नाही मी पाहिले आहे तसे. मी तसे लग्नाला तर जातच नाही, पण जावं लागते एखाद्या प्रासंगिक आमच्या उपासकांच्या श्रद्धाशील. पण कसे राहते लग्न? नवरींचा नवरदेवाचा हार महागडा आणि बाबासाहेबाचा गौतम बुद्धाचा हार कसा राहते? 25 रुपयाचा, नाहीतर 15 रुपयाचा. 2-2 फुलं, तुराट्याच्या काड्यासारख्या अगरबत्त्या, मेणबत्त्या पाहत बोटभर, दिवसभर पेटत नाही. आपलं पूजास्थान अधिष्ठान चांगलं असलं पाहिजे. चांगली मोठी जात मूर्ती असली पाहिजे पूजेमध्ये. नवीन फोटो असले पाहिजे. मस्त फुलं, सजावट, छान अधिष्ठान सजवलं पाहिजे. समजलं का? कोणाचं काम आहे? ज्या महामानवाचं आपण काहीच करत नाही. छान फोटो, छान मूर्ती, आपलं लग्नातलं अधिष्ठान, आपल्या पूजेतलं राव का कुठलंही राव, आपलं अधिष्ठान चांगलं असलं पाहिजे. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकांचं लक्ष राहत नाही बायाकडं, बायाचं लक्ष राहत नाही. दुसरी गोष्ट, आमच्या समाजामध्ये एक परंपरा आली. कोणती परंपरा आली? लग्नाचा हिरवा चुडा. हिंदू धर्मामध्ये लग्नाच्या आधी देवादेवीची असते. काय असते? देवादेवी. काय असते? देवादेवीची पूजा असते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, हॅलो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कला नका करू, तर आपण धक्का नका लावू. लग्नाचा जो हिरवा चुडा असते, इकडे लक्ष द्या, आपण हा लग्नाचा हिरवा चुडा सुद्धा आता त्यागला पाहिजे. समजलं का? काय त्यागला पाहिजे? बोलू नका. लग्नाचा हिरवा चुडा. हिंदू पद्धतीमध्ये काय असते? देवादेवीचा कार्यक्रम असते. काय असते? देवादेवीचा कार्यक्रम असते हिंदू पद्धतीमध्ये. तर हा देवादेवीचा कार्यक्रम, ज्या दिवशी ते देवादेवीची पूजा करतात, मरीमाईची पूजा करतात, खेकसाई मेकसाईची पूजा करतात त्या मराठवाड्यामध्ये, त्या दिवसाला ते हिरव्या बांगड्या कोणाला वाहते? त्या मरीमाईला, खेकसाईला, मेकसाईला, त्या खोकला माईला काय वाहते? हिरव्या बांगड्या. त्या दगडाच्या देवादेवीले त्या हिरव्या बांगड्याचा चुडा ठेवून देते तिच्यापाशी. मग जोपर्यंत त्या मरीमाईला हिरव्या बांगड्याचा चुडा ठेवत नाही, तोपर्यंत नवरी किंवा घरच्या लोकांना हिरव्या बांगड्या भरत नाही. आपण ती पद्धती सोडून दिली पाहिजे. आज लग्नाचा हिरवा चुडा आपण त्यागला पाहिजे. आपण कोणता घातला पाहिजे? तुम्हाला घालायचाच आहे तर कोणता घातला पाहिजे? पंचशिलातले कलर आहे आपल्याकडे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे पांढरा कलरही आपण घालू शकतो. एवढेच तुमच्याकडे पैसे असेल तर सोन्याचा घाला, लक्षात घ्या. पण कुणाचं बंधन म्हणून नाही, मनुस्मृतीचं बंधन म्हणून आहे. आज आपण 69 वर्ष झाले तो अंबाबाईचा खनाओटी नारळाचा हिरवा चुडा आपण लग्नामध्ये वापरत आहोत. आहे का नाही? आपल्याला काही वाटत नाही, त्याचं सोडून द्यायला पाहिजे. आधीच फोन करते नवरींची आई, नवरदेवाची आई आधीच फोन करते बिल्लरवाल्याला आधीच फोन करते, लग्नाचा हिरवा चुडा घेऊन ये जाजी. पण असं नाही म्हणत का आज एवढे 69 वर्ष झाले आपण त्या लग्नाचा हिरवा चुडा सोडला पाहिजे. समजलं का? लग्नामध्ये हिरवा चुडा नवरींच्या हातामध्ये आणि पांढरी साडी. आपण लग्नामध्ये काय? हिरवाचा लग्नाचा चुडा, ते आपण त्यागला पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? ह्या परंपरा सोडल्या पाहिजे. आपल्या लग्नामध्ये नारळ दिसलंच नाही पाहिजे ताटमध्ये. बाया नारळ घेऊन फिरते, गाडी निघायच्या वक्ती निंबू ठेवते त्याच्या खाली, एक्सिडेंट नाही होत म्हणते. मग कितीतरी नवरदेवाचे एक्सिडेंट झाले, आहे का नाही? मुहूर्त पाहते आपले लोक आजही, मुंबई पुण्यातले मुहूर्त पाहून लग्न करते. मग मुहूर्त तर पाहिला, कशाला नवरी नवरदेवाच्या अपघात झाला, काहून लग्न मोडली, आहे का नाही? त्याच्यावर नसते, विश्वासावर पती पत्नीचं नातं टिकते. बुद्धानं सांगितलंय. नीट आहे का? मी नंदबाळाची कहाणी सांगतो आणि थांबतो. तर आपण हे निंबू याच्या खाली ठेवणं, नारळ फोडणं म्हणजे भिक्खूंचं डोकं फोडणं. ते लोक लग्नामध्ये आरतीमध्ये नारळ ठेवतात. आपण नारळ ठेवता कामा नये, लक्षात घ्या. हिरव्या बांगड्या भरता कामा नये. हळदीचा कार्यक्रम एवढा खर्च करण्याची गरज नाही आहे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपण अंधश्रद्धा पाळता कामा नये. पौर्णिमेच्या दिवशी लग्न घेऊ नये. पौर्णिमेचा वेळ आपल्या
बुद्ध विहारासाठी असला पाहिजे, धम्म प्रचारासाठी असला पाहिजे. कोणताही बौद्ध उपासक उपासिका पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहारातच असला पाहिजे. तो त्याच्या घरच्या कार्यक्रमात नाही, डीजेत नाही, नाचतानी नाही, लग्नात नाही. पौर्णिमेचं महत्व आपणच कमी करायला लागलो. आम्ही अनेक लोकांना नाही पौर्णिमाच पाहिजे म्हणते, पौर्णिमाच पाहिजे म्हणते. विहारात याचा पत्ता नाही, पौर्णिमेच्या दिवशी तिच्या घरचा कार्यक्रम पाहिजे. समजलं का? तर पौर्णिमेचा वेळ आपण कायच्यासाठी दिला पाहिजे? याच्यासाठी दिला पाहिजे. नवरी नवरदेवाचं जे हे राहते समजा बसणं पूजेमध्ये, नवरी नवरदेवानी फक्त पांढरे कपडेच घातले पाहिजे लग्नामध्ये. कुठल्याही मंगल प्रसंगी फोटो काढायच्या बाबतीत तुम्ही टायकोट घालू शकता, परंतु लग्नामध्ये मात्र पांढरेच कपडे नवरींच्या आणि नवरदेवाच्या अंगावर असले पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? दुसरी गोष्ट, मनुस्मृतीचं बंधन आहे. नवरींनी कधीही नवरदेवाच्या पाया लागू नये. पण ननदचं आणि सासूचं पहिलंच लक्ष राहते. इले मायनं शिकवलंच नाही, मायनं हेच शिकवलं का इले पाया आहे तर नाही लागली माय, तिच्याकडे लक्ष आहे तिचं अडाणीचं. अशा दरिंद्री बाया आहे आपल्या समाजात. महिलाच महिलांच्या शत्रू आहे का नाही? नवरीन पायाच लागली नाही माय. नवरींना पाया लागण्याची परंपरा हिंदू धर्मातली आहे. मनुस्मृतीची बंधन आहे ती. नवरीन जर पाया पडत असेल नवरदेवाच्या, तर नवरदेवानंही नवरींच्या पाया पडलं पाहिजे. कोणाची परंपरा ही? नवरीन जर पाया पडत असेल तर नवरदेवानंही नवरींच्या पाया पडलं पाहिजे. स्त्री पुरुष समानता संविधान. आपल्या पत्नीची जागा आपल्या पायापाशी नाही तर आपल्या हृदयात असली पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून पत्नीला दुय्यम दर्जा देऊ नका. समजलं का? पाया पडण्याची परंपरा बौद्धांची नाही. दोन हात जोडून हार टाकल्याच्या नंतर एकमेकांना जयभीम घेतला पाहिजे. नवरीन नाही आणि नवरदेवा नाही. नवरदेव घोड्यावर येते, नवरीन नाही आलं पाहिजे. आपली परंपरा आहे. का नवरींना? नवरींना आलं पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे. नवरींना अजिबात नवरदेवाच्या पाया पडता नाही. मनुस्मृतीची बंधन आहेत. मनुस्मृतीचं ते लक्षण आहे. समजलं का? पतीला काय मानणं? देवता मानणं. तर मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं होतं लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकामध्ये आणि म्हातारी झाल्यावर कोणाच्या? मुलाच्या धाकामध्ये. ठीक ना? तर ही जी परंपरा आहे तथागत भगवान बुद्धांच्या, मी तथागत बुद्धाची सांगत नाही, ह्या जुन्या बुरसटलेल्या प्रथा परंपरा आहे. तिथेच बसमा. जुन्या प्रथा परंपरा बरबटलेल्या, आपण ह्या प्रथा परंपरा सोडल्या पाहिजे. समजलं का? इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला? मी ते नंदाची गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर ही मी कोणती परंपरा सांगितली तुम्हाला? ह्या ज्या परंपरा आहे ना, ह्या परंपराचा आपण काय केला पाहिजे? आता त्याग केला पाहिजे. 69 वर्ष झाले तर बुरसटलेल्या ह्या प्रथा परंपरा सोडल्या पाहिजे. हिरव्या लग्नाचा चुडा, नवरींना पाया लागणं, ते वगैरे अक्षिदा टाकणं, हे ते करणं, ह्या सर्व परंपरा आपण सोडल्या पाहिजे. आधुनिक पद्धतीनं आपण आज आता शिकले सवरलेले झालो, त्या प्रथा परंपराचा आपण सर्वस्व त्याग केला पाहिजे. त्या हिंदू धर्माच्या ब्राह्मणी प्रथा परंपरा आहे, त्या परंपरा आपण पूर्णपणे विसरलो पाहिजे. मी हे तुम्हाला आजच्या अनुषंगानं सांगत आहो. आपला अनाठाई खर्च करण्यापेक्षा, ऐकूनच जा ना, अनाठाई वेगळा खर्च करण्यापेक्षा आपण बौद्ध पद्धतीनं, बौद्ध संस्कार पद्धतीनं आपला विवाह समारंभ साजरा केला पाहिजे. समजलं का? तर नंद बाळाची कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. एक महान भिक्खू होऊन गेले अश्वघोष, ज्यांनी बुद्ध चरित्र, सारीपुत्त प्रकरण, वज्रसूची आणि सौंदरानंद नावाची एक कहाणी लिहिली. कोणती? सौंदरानंद. आता सौंदरानंद म्हणजे काय? तर तुम्हाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे महाप्रजापती गौतमी आणि शुद्धोधन राजाचा एक मुलगा होता, सिद्धार्थ गौतमाचा सावत्र भाऊ आणि मावच भाऊ. त्याचं नाव काय? नंद. नंद आणि सुंदरी यांची ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. नंद आणि सुंदरी तुम्हाला मी आधीच सांगितलं, हे सिद्धार्थ गौतम, मी थांबू का? तर सिद्धार्थ गौतम हे नंदाचं जेव्हा सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध कपिलवस्तूला बनून आल्याच्या नंतर किती वर्षाच्या नंतर आले? 7 वर्षाच्या नंतर ते कपिलवस्तूला आले. कोण? सिद्धार्थ गौतम 7 वर्षानंतर आले. आता 7 वर्षानंतर आल्याच्या नंतर ते कपिलवस्तूच्या निग्रोधारामामध्ये थांबले, स्वतःच्या घरी नाही, राजमहालात नाही. कोण? बुद्ध. आता सिद्धार्थ गौतम त्यावेळी आले तर तेवढ्यात काय झालं? नंदाचं सुद्धा सगाई झालं होतं, पाणी ग्रहण झालं होतं, म्हणजे आजच्या भाषेमध्ये साखरपुडा झाला होता. कोणाचा?
नंदाचा साखरपुडा झाला होता. आता राजा शुद्धोधनाने गौतम बुद्धाला अशी विनंती केली की आपण आता सगाई झालेली आहे, कोणाची? नंद बाळाची सगाई झालेली आहे, साखरपुडा झालेला आहे, पाणी ग्रहण झालेला आहे, सगाई होऊनच आहे. कोणासोबत सगाई झाली होती? जनपद कल्याणी सुंदरी सोबत. कोणाची? सौंदरानंद. अश्वघोषाचं ते पुस्तकच आहे, प्रसिद्ध ग्रंथ सौंदरानंद. सुंदरी आणि नंद अशी ती कहाणी. तर सिद्धार्थ गौतम बुद्धाला राजा शुद्धोधन म्हणत आहे लग्न सगाई झालेलीच आहे, काही दिवसानं लग्न समारंभ मंगल प्रसंग आहे तो, तर तुम्ही थांबा म्हणते. कोणाला? सिद्धार्थ गौतम बुद्धाला. कोण म्हणत आहे असं? राजा शुद्धोधन. तर ज्या दिवशी तुम्हाला माहित आहे पहिल्या दिवशी राजा शुद्धोधनानं भोजन घेतलं नव्हतं. राजा शुद्धोधनानं पहिल्या दिवशी भोजन घेतलं नव्हतं. तुम्हाला माहित आहे कहाणी? इकडे लक्ष द्या. त्या बाया मुंबईच्या, त्यांना काही गीत घेणं देणं गीत नाही, धम्माचं गीत त्याचं, ते मेकअप मध्ये इंटरेस्ट आहे त्यांचा. तर बरं बसत तर नाही, पण गोंधळही खूप करून राहिल्या. तर त्या राजा शुद्धोधनाने काय केलं सांगतो. ते पुणे मुंबईचे लोक सगळे गणपतीच्या ना साईबाबाच्या मागा आहे ना त्या, आणि त्या जीवदानी मातेच्या आहे का नाही, असे आहेत ना ते भटकलेलेच आहे. गणपती बसवतात. बरं मुंबईचे पुण्यातले लोक, शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिलाय. खेड्यातले लोक धम्म चालवत आहे. मुंबईतले पुण्यातले लोक गेलेल्या केशीच आहे. जुनी पिढी तशीच नवीन पिढी, त्याला फक्त मेकअप मध्ये ब्युटी पार्लर मध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. धम्मामध्ये नाही. गोडी पाहिजे ना, वेडही पाहिजे धम्माचं, आहे का नाही. ते बाबा पडले असेल पडले, पण एवढा गोंधळ. बरं त्याचा गोंधळ चालूच आहे का नाही. मला काही म्हणायचं नाही, पण ते मग राजा शुद्धोधन म्हणत आहे कोणाला म्हणत आहे थांबून जा. आता राजा शुद्धोधनाच्या घरी पहिल्या दिवसचं भोजन नाही, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवसचं भोजन सिद्धार्थ गौतमांनी आणि त्यांच्या भिक्खू संघांनी स्वीकारलं. त्यावेळी सारीपुत्त आणि महामोगलाय सुद्धा बुद्धासोबत होते. समजलं? बुद्ध बनून आल्याच्या नंतरची गोष्ट. दिवाळीच्या दिवशी नाही आले ते, फाल्गुन पौर्णिमेला आले ते. कुठं? कपिल वस्तूला. फाल्गुन पौर्णिमा होती त्या दिवशी. तर त्या दिवशी ते 2-3 दिवस झाले आणि मुक्कामी होते राजा ते बुद्ध. तर त्यांना म्हणते काही दिवसावर हा लग्न समारंभ आहे, तर थांबा. मग राजा शुद्धोधनाच्या घरी भोजन होतं. भोजन झाल्याच्या नंतर माहित आहे का काय केलं? सिद्धार्थ गौतम बुद्धांनी राजा शुद्धोधनाच्या दरबारामध्ये भोजन स्वीकारलं. भोजन झाल्याच्या नंतर सहजच काय केलं? आपलं भिक्षा पात्र नंद बाजूला उभा होता. त्याचा सावत्र भाऊ, मावच भाऊ. नंद कोण? त्याचा भाऊच आहे. तर भगवान बुद्ध चिवर नेसत परंतु असं चिवर वगैरे नाही का. आजही आम्ही कोण उपासकाच्या हातामध्ये भिक्षा पात्र पकड रे बापू, थैला पकड रे बापू, भिक्षा पात्र धरले बापू असं म्हणतो का नाही? आम्ही आजही म्हणतो. तर नंद हा उभा होता तिथे. जेवण झाल्याच्या नंतर भिक्खू संघाचं बुद्धाचे भोजन झाले होते. हात भिक्षा पात्रामध्ये धुण्यात आले आणि नंदाला काय म्हणते? बुद्ध भिक्षा पात्र पकड रे म्हणते. नंदाने भिक्षा पात्र पकडलं आणि बुद्ध का नाही वाटेनं निघाले. राजमहालातून बाहेर पडले राजा शुद्धोधनाच्या. कोण्या दिशेने गेले ते? कपिल वस्तूलाच गेले, पण निग्रोधारामामध्ये त्याचं वास्तव्य होतं कपिल वस्तूला. त्या दिशेनं ते निघाले. आता नंदाच्या हातात काय दिलं? असंच दिलं, भिक्षापात्र दिलं. भिक्षापात्र दिल्याच्या नंतर नंदाला असं वाटलं की आता बुद्ध मागन, मग मागन, आता मागन, मग मागन आणि मला मोकळं करण बा. नंदाच्या अंगावर चिवर नव्हतं ना, मस्त राजकुमाराचे कपडे घातले होते नंद बाळाने. लग्नाचं वय, सगाई जुळलेली होती. सुंदरी सोबत लग्न ते होणार होतं. तर नंद बुद्ध पुढं भिक्खू संघ माग आणि नंद त्याच्या हातामध्ये काय? भिक्षापात्र भगवान बुद्ध घेईन बा आणि मला मोकळं करण. तर बुद्धाच्या माग तो भिक्खू संघ, बुद्ध पुढं भिक्खू संघ माग आणि नंदाच्या हातामध्ये काय? आणि बुद्धाने म्हणूही शकत नाही का घ्या बा तुमचं भिक्षापात्र. एवढे मोठे बुद्ध कसं म्हणावं बा बुद्धाले घ्या बा तुमचं भिक्षापात्र, मी नाही घेत, झाला आता पकडून, असं नाही म्हणू शकत आहे का नाही. एक तर त्याचा भाऊ आहे, तो बुद्ध आहे, म्हणण्याची हिंमत नाही. नंदाच्या हातात जसं भिक्षापात्र दिलं, बुद्ध माहिती आहे का त्याला कुठं घेऊन गेले? निग्रोधारामामध्ये, जिथं ते मुक्काम होता बुद्धाचा आणि भिक्खू संघाचा कपिल वस्तूला, तिथं घेऊन गेले. आता वाटेमध्ये जात असताना सुंदरीचं घर लागलं. सुंदरी म्हणजे समजा जिच्या सोबत काय झालं होणार होतं? लग्न. मी संपवतो माझी गाणी. तर तिचं
वाटेमध्ये घर लागलं तर खिडकीतून दिसला, बुद्धही दिसला, बुद्ध दिसले, बुद्धाच्या मागे भिक्खू संघ दिसला आणि नंदाच्या हातामध्ये काय दिसलं? भिक्षा पात्र. तिची पाल चुकली. कोणाची? सुंदरीची. अरे नंदाच्या हातामध्ये भिक्षा पात्र आहे, जीवर नव्हतं पण भिक्षा पात्र आहे. बुद्ध पुढं भिक्खू माग नंदाच्या हातामध्ये बुद्धाचं भिक्षा पात्र. सुंदरीनं खिडकीतून पाहिलं, सुंदरीनं आवाज दिला, ओ म्हणे बुद्धाचं भिक्षा पात्र तुम्ही पकडलेलं आहे आणि भिक्षा पात्र धरून राहा, जाण तिकडच भान भंतेजीन भिक्खू. काही भरोसा नाही. तुम्हाला आठवण आहे ना कोण म्हणत आहे असं? सुंदरीला दिसलं ते रस्त्यामध्ये, नजर भेट झाली, तिनं म्हणलं अरे भिक्षा पात्रच आहे त्याच्या हातात, तर जाईन तर नाही आहे का नाही. सुंदरीला असं वाटलं, जनपद कल्याणी होती ती सुंदरी. आणि मग ते रस्त्यात जात असताना खरोखरच बुद्धाने निग्रोधारामामध्ये घेऊन गेले. कोणाला? नंदाला. आणि नंद मग तिथं ज्या ठिकाणी गेले निग्रोधारामात कपिलवस्तूच्या, तिथे मग तो नंद आणि भिक्षापात्र बुद्धाने सांगितलं आता माझं भिक्षापात्र दे. आता नंदाला बरं वाटलं. नंदा म्हणे, नंदाला काही लोक म्हणतात त्यांना देवता लोकांमध्ये नेलं, त्या अप्सरा दाखवल्या आणि सुंदर सुंदर दाखवल्या. त्यांनी एक मार्गदर्शन केलं की जी सुंदरी तुला रूपवान दिसते, सुंदर दिसते, पण तीही काय होते एक दिवस बुड्डी होते, म्हातारी होते. तिचंही काय होते? तिचंही कसं आहे? अनित्याचा बोध करून दिला. तिचंही शरीर कसं आहे? सुगंधा म्हणजे दुर्गंधीनं भरलेला आहे. 9 द्वार हे कसे आहे? दुर्गंधीचे घर आहे. 9 द्वार. आपलं शरीर किती द्वार आहे? 9 द्वाराचं घर आहे. हे सगळे 9 द्वार कसे आहे? दुर्गंधीनं भरलेले आहे. दुर्गंधीच बाहेर पडते. तर बुद्धानं काय केलं? आज ज्या सुंदरीच्या रूपावर तू मोहित झालेला आहे, जी सुंदरी दिसायला सुंदरच आहे, तिच्यावर मोहित झालेला आहे, म्हणजे सुंदरीच्या रूप गुणांचं वर्णन केलं. आता काही लोक ते बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला मी ते नाही सांगणार, पण यातला मेसेज महत्वाचा आहे. पण त्यांना सुंदर स्त्री कशी बुड्ढी होते, तीही एक दिवस म्हातारी होते. समजलं का? जशी खेमा आणि आम्रपाली होती, मागंदिया होती. बुद्धाच्या आनंदाच्या मागे प्रकृती लागली होती चांडालिका, बुद्धाच्या मागे ती मागंदिया लागली होती. सामावतीची कहाणी आहे का तुम्ही? तर बुद्धानं काय सांगितलं होतं की ही काया कशी आहे? दुर्गंध. आज जी सुंदरी तुला सुंदर दिसत आहे, रूपवान दिसत आहे, ती सुद्धा एक दिवस काय होणार आहे? बुड्ढी होणार आहे, म्हातारी होणार आहे. तिचंही शरीर कसं आहे? दुर्गंधीचं घर आहे. समजलं का? याचा अनित्याचा बोध. शरीर कसं नश्वर आहे, मातीमोल आहे, दुर्गंधीचं घर आहे, आणि कसं ते रोगाचं दुःखाचं घर आहे. ज्या शरीरावर तू सुंदरीच्या मोहित झालेला आहे, ते सौंदर्य सुद्धा एक ना एक दिवस ढलणार आहे. म्हणून म्हणते ना, अपनी जवानी पे इतराने वाले एक दिन तो पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही चला. बुद्धाचंच वचन आहे हे, ते चोरलं त्या गाण्यामध्ये. समजलं का? तुझी या जवानीवर तू इतरत ना, मी दिसायला सुंदर, मी दिसायला सुंदर आहे का नाही, तर हे जवानी सुद्धा काय होते? एक दिवस ढलते आहे का नाही. तर हे सगळा अनित्याचा बोध करून दिला कोणाले? नंदाले. आता नंदाले म्हणते काय तुला भिक्खू जीवन हवं आहे का ते लग्न? तर नंदानं भिक्खू जीवन स्वीकारलं. झालं, सुंदरी राहील. मग सुंदरीचं काय झालं? तर ज्या 500 स्त्रिया होत्या, महाप्रजापती गौतमी ज्यांनी चिवर घेतलं होतं, तर सुंदरीनं सुद्धा काय केलं? मग चिवरच घेतलं होतं. वैशालीला येऊन महाप्रजापती गौतमी, यशोधरा, 500 स्त्रिया. या 500 स्त्रियामध्ये कोण होती? सुंदरी सुद्धा होत्या. तिची सगाई झाली होती, ती भिक्खुनी बनली वैशालीला. समजलं का तुम्हाला? तर नंदाचं लग्न बुद्धानं मोडलं का? मोडलं का? इथं मोडल्यासारखं वाटत. पण बुद्धानं त्याला अनित्याचा बोध करून दिला आणि नंद काय झाला? भिक्खू झाला. आनंदही भिक्खू झाला, नंदही काय झाला? भिक्खूही झाला. समजलं? सुंदरी काय झाली? भिक्खुनी झाली. तर समजलं तुम्हाला? तर अशी हे सौंदरानंद भिक्खूची, ते अश्वघोष भिक्खूंची ती कहाणी आहे. आणि बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात तर नाही, पण त्रिपिटकामध्ये तो उतारा आलेला आहे. समजलं का तुम्हाला? कोणती? सौंदरानंद. तर मनुष्यानं शरीरावर केवळ मोहित होत नसून सौंदर्यावर नाही, तर शीलाचं सौंदर्य हे महत्वाचं आहे. वान नाही तर गुण वाटा आहे की नाही. आपलं शीलाचं सौंदर्य खुलवा. विश्वासावरच जगातलं कुठलंही नातं टिकते. पती पत्नीचं नातं हे विश्वासावरच टिकत असते. समजलं का तुम्हाला? तर आजच्या या अनुषंगानं नंद बाळाची कहाणी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. बंद कर.
बंद करण्यात.